बियाण्यांच्या शुद्धतेची तपासणी राज्य शासन करणार। रोहयो अंतर्गत 35,133 शेततळ्यांची कामं पूर्ण आणि कडधान्य साठवणूक मर्यादा शिथिल। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी मृण्मयी काळे आपलं स्वागत करते। आता पाहूयात कृषी विषयक सविस्तर वृत्त। खरीप हंगामात बीटी बियाणांची प्रत्यक्ष विक्री होण्यापूर्वी शुद्धता तपासणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। बियाणं कंपन्यांनी बीटी तसंच बिगर बीटीचे नमुने स्वतःहून कृषी विभागाला उपलब्ध करून द्यावेत। यामुळे शेतकऱ्यांच्या हातात निकृष्ट बियाणं जाणार नाही, तसंच निकृष्ट बियाणं पुरवणाऱ्या कंपन्यांनी तातडीने माल परत घ्यावा, अन्यथा कारवाई करावी लागेल, असा इशारा कृषी संचालकांच्या वतीने देण्यात आला आहे। यंदा राज्यभरातून 1,89,00,000 बीटी पाकिटांची मागणी झाली आहे, तर बियाणं कंपन्यांनी 2,29,30,00,000 पाकिटांचा पुरवठा केला आहे, असं सूत्रांनी स्पष्ट केलं। रोजगार हमी योजना विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळे आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 2016-17 या वर्षात 35,133 शेतकऱ्यांची कामं पूर्ण झाली आहेत, अशी माहिती रोजगार हमी विभागाने दिली आहे। शेतकऱ्यांसाठी संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्याकरिता रोजगार हमी योजना विभागाच्या 17 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयाद्वारे 1,11,111 शेततळी बांधण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे। त्यापैकी 1,03,170 शेततळ्यांच्या कामांना सुरुवात करण्याचा आदेश दिला आहे। त्यापैकी 35,133 शेततळ्यांची कामं पूर्ण झाल्याची माहिती रोहयो विभागाने दिली आहे। कडधान्यांवरील साठवणूक मर्यादा काढून टाकण्याची सूचना केंद्राकडून झाल्याने देशातल्या अनेक राज्यांनी त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे। महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान ही राज्ये कडधान्य उत्पादनात अग्रेसर आहेत। देशात कडधान्यांचे भाव घसरल्यामुळे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी कडधान्यांवरील साठवणूक मर्यादा काढून टाकण्याचे निर्देश दिले। त्यानुसार महाराष्ट्रात साठवणूक मर्यादेबाबत नियम शिथिल केले आहेत। आता साठवणूक मर्यादा पूर्णपणे काढून टाकण्याबाबत राज्यात कार्यवाही सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। बाजरी 1,451, 1,125, गहू 1,700, 1,450, तूर डाळ 3,500, 3,201, चणा डाळ 7,701, 7,701, सिमला मिरची 1,500, 1,000, भेंडी 2,000, 1,500, कैरी 2,500, 1,500, कलिंगड 700, 500, डाळिंब 4,500, 3,500। बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूया हवामानाचा अंदाज। नमस्कार। महाराष्ट्र राज्यातील हवामानाचा आढावा घ्यायचा झाला तर गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते। पुढील 5 दिवसांचा हवामानाचा अंदाज असा आहे। मराठवाड्यात व विदर्भात दिनांक 25 व 26 मे रोजी
तसेच दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रात दिनांक 26 मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना इशारा देण्यात येत आहे की पुढील 48 तासात विदर्भात 1-2 ठिकाणी उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनी विदर्भात उन्हाळी भात व भाजीपाला पिकास वारंवार व हलके ओलीत करावे. खरीप हंगामाच्या दृष्टीने पूर्व मशागतीची कामे करावीत. कोकणात भात आणि नागली पिकांच्या रोपवाटिकेकरता गादी वाफे तयार करण्यास सुरुवात करावी. गादी वाफ्याचा आकार तळाशी 120 सेंटीमीटर व पृष्ठभागी 90 सेंटीमीटर रुंद, 8 ते 10 सेंटीमीटर उंच आणि उतारानुसार योग्य तेवढ्या लांबीचा असावा. 1 हेक्टर लागवडीसाठी 10 गुंठ्याची रोपवाटिका तयार करावी. लागवड करावयाच्या भात, नागली, भुईमूग इत्यादी पिकांच्या जातीची निवड करून सुधारित जातीचे बियाणे तसेच पेरणीपूर्वी बियाणास चोळावयाचे थायरम किंवा इमिसान हे बुरशीनाशक प्रति किलोस 2 ग्रॅम या प्रमाणात उपलब्ध करून ठेवावे. मध्य महाराष्ट्रात सध्याचे कोरडे व उष्ण हवामान लक्षात घेता केळी पिकाला 18 ते 20 लिटर प्रति झाड प्रति दिवस पाणी द्यावे. फळझाडांकरता आच्छादनाचा वापर करावा. त्यासाठी बागेतील वाळलेली पाने, ऊसाचे पाचट, गव्हाचा भुसा, लाकडाचा भुसा, पॉलिथिन पेपर यांचा आच्छादन म्हणून वापर करावा. ऊस पीक फुटवे फुटण्याच्या अवस्थेत असून वाळवी व खोडकिडींच्या नियंत्रणासाठी 1 लिटर क्लोरपायरिफॉस 20% प्रवाही 12 ते 15 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी. खरबूज, टरबूज या फळपिकांमधील विषाणूजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी 4% निंबोळी अर्काची फवारणी करावी. वेलवर्गीय भाज्यांमध्ये फळे पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी क्विनॉलफॉस 20 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. मराठवाडा विभागात ऊस पिकास खताची मात्रा देऊन पाणी व्यवस्थापन करावे. चिकू फळबागेत पाणी व्यवस्थापन करून घ्यावे. तसेच खरीप भाजीपाला लागवडीसाठी जमीन तयार करून घ्यावी. धन्यवाद. आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 35, किमान 28. पुणे कमाल 37, किमान उपलब्ध नाही. नागपूर कमाल 45, किमान 30. औरंगाबाद कमाल 40, किमान 25. सोलापूर कमाल 41, किमान 25 आणि नाशिक कमाल 36, किमान 22. हवामान विषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत. शेतकरी बंधूंनो, शेती म्हणजे आपली संस्कृती, आपली परंपरा. पण ह्या शेतीमध्ये काळानुरूप बदल होतात. जसं की आपण पाहतो की 70च्या दशकामध्ये हरितक्रांती झाली, त्यानंतर 90च्या दशकामध्ये जागतिकीकरणाचे परिणाम शेतीमध्ये झाले. परंतु अलीकडच्या काळात शेतीला वातावरण बदलाचा मोठा फटका बसतोय. कापसाच्या पिकाचा जर आपण विचार केला तर 2002 मध्ये बीटी तंत्रज्ञान कापसामध्ये आणलं. जसं काही जनुकीय बदलांचा देशभर जो प्रवास आहे, तर भारतामध्ये फक्त आतापर्यंत कापसामध्येच ते बदल स्वीकारलेत आणि त्या बदलाचे परिणाम असे दिसून आलेत की कधी काळी आयातदार कापूस देश असा भारताची ओळख होती, तर ती आज निर्यातदार कापूस देश अशी झाली आहे. शेतकरी प्रयत्न करतायत, परंतु ह्या तंत्रज्ञानाबद्दल अजूनही गैरसमज आणि समज आहेत. तर ही पुढच्या महिन्यामध्ये खरीप हंगाम सुरू होतोय, पेरण्या सुरू होतील. त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाबद्दल माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र जालना येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर अजय मिटकरी सर. सर नमस्कार. नमस्कार शेतकरी बंधूंनो.
सर, यात कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. पुढच्या महिन्यामध्ये जसं म्हटलं की खरीप हंगाम सुरू होतोय आणि आजही शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. तर नेमकं हे बीटी तंत्रज्ञान काय आहे त्याविषयी शेतकऱ्यांना माहिती द्या. कापूस हे आपल्या भारतातील, महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं नगदी पीक आहे आणि भारतामध्ये 110 लाख हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड दरवर्षी होत असते. त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा 30-31 लाख हेक्टर क्षेत्रावरती कापूस घेतला जातो आणि खऱ्या अर्थानं कापसामधले आपण बीटी तंत्रज्ञानाच्या रूपानं 4 टप्पे आपण पूर्ण करत आहोत. पहिला टप्पा जर आपण पाहिला, कापसामध्ये आपण देशी वाणाचा वापर मोठ्या प्रमाणात करायचो, त्याच्यानंतर सरळ वाणाचा वापर केला, त्याच्यानंतर तिसरा टप्पा आपण अमेरिकन संकरित वाणाचा वापर केला आणि चौथा टप्पा आपण खऱ्या अर्थानं जैव तंत्रज्ञानाच्या रूपानं आणि बीटीच्या रूपानं आपण चौथा टप्प्याचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. म्हणून बीटी तंत्रज्ञान काय आहे हे समजून सुद्धा घेणं गरजेचं आहे. म्हणून बीटी हा शब्द खऱ्या अर्थानं 2 अक्षरापासून बनलेला आहे आणि म्हणून बी म्हणजे बॅसिलस, टी म्हणजे थ्रुंजिएन्सिस अशा प्रकारचा एक जीवाणू आहे आणि मातीत आढळणारा हा जीवाणू आहे. ह्या जीवाणूतील एक जनुक काढून जो जीन प्रथिने तयार करतो ते जनुक कापसाच्या झाडामध्ये टाकलेला आहे. म्हणून अशा प्रकारच्या कापसाच्या झाडाला आपण एक बीटीचा कापूस किंवा जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट आपण म्हणूयात, अशा प्रकारचा बीटी कापूस तयार करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचा जीवाणू त्याच्यामध्ये टाकलेला आहे. अशा प्रकारचं बीटी तंत्रज्ञान येण्या अगोदर आपण जर परिस्थिती आपल्याकडली पाहिली तर मोठ्या प्रमाणात बोंडाळीचा प्रादुर्भाव हा नॉन बीटी कापसावरती होता आणि मोठ्या प्रमाणात बोंडाळीमुळे कापसाचं नुकसान व्हायचं आणि शेतकरी बंधूंना 10 ते 15 फवारण्या सीझनमध्ये कापसाच्या झाडावरती कराव्या लागायच्या आणि पर्यायानं उत्पादनावरला खर्च वाढला होता. मग त्या अनुषंगानं ती बोंडाळी त्या कीटकनाशकाला दाद देत नव्हत्या आणि म्हणून शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचं बीटी तंत्रज्ञान जे बोंडाळीचं व्यवस्थापन होईल आणि बोंडाळीसाठी फवारणी करण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारचं बीटी तंत्रज्ञानाचा शोध लागला आणि त्याची लागवड मोठ्या प्रमाणात आज भारतामध्ये होत आहे. आणि म्हणून ह्या लागवडीचं क्षेत्र वाढल्यामुळं, शेतकरी बांधवाच्या परिश्रमामुळं आज आपल्या भारताची उत्पादकता 516 किलो रुई प्रति हेक्टरी आहे, जी नॉन बीटी असताना आपल्याकडे फक्त 302 किलो रुई होती. त्याच्यावरून आपण 516 किलो रुईवरती उत्पादन क्षमता आपण नेऊ शकलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये 336 किलो रुई प्रति हेक्टरी उत्पादन आहे. त्यासोबतच 2001 पर्यंत आपला कापूस हा आयात व्हायचा, पण तो बीटी तंत्रज्ञान 2002 मध्ये आल्यानंतर हा कापूस आपला 2007 पासून निर्यात सुद्धा होऊ लागलेला आहे. अशा अनुषंगाने बीटी तंत्रज्ञानामुळे फवारणीची संख्या कमी झाली, पीक संरक्षणावरला खर्च त्या ठिकाणी कमी झालेला आहे, उत्पादन खर्च कमी झाला आणि जो कापूस वेचलेला आहे तो चांगल्या क्वालिटीचा कापूस मिळू लागला, वेचणीची संख्या आपल्याकडे कमी झाली. अशा प्रकारचा उत्कृष्ट कापूस बीटीच्या रूपातून उत्पादन वाढलं, खर्च कमी झालेला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा कापूस आपल्याकडे मिळत आहे. निश्चितपणे म्हणजे बीटी तंत्रज्ञान हे बोंडअळी नियंत्रणासाठी आहे. तर हे बोंडअळीचं नियंत्रण कसं होतं ते शेतकऱ्यांना समजून सांगा. ज्यावेळेस ही बोंडअळी बीटीचा कापूस खाते त्यावेळेस ते प्रथिने त्याच्या तोंडामध्ये जातात, बरोबर, आणि त्या लाळेसोबत त्याची क्रिया होती आणि एक प्रकारचा डेल्टा एंडोटॉक्सिन तयार होतं. अशा प्रकारचं विष तयार होत असताना जोपर्यंत ते प्रथिने त्या अळीच्या तोंडामध्ये जाणार नाहीत, त्या लाळेसोबत मिलन होणार नाही, तोपर्यंत हे विष तयार होत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे विष तयार झाल्यानंतर पक्षाघात त्या अळीला होतो, अळीचं खाणं बंद होतं आणि उपासमारीने ती अळी मरण पावते. अशा प्रकारची बीटीची क्रिया त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि बाजारामध्ये बीटी तंत्रज्ञान 2 प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्याला आपण BG1 म्हणू, त्यालाच आपण बोलगार्ड 1 म्हणू आणि BG2 तंत्रज्ञान म्हणू. अशा 2 प्रकारचे तंत्रज्ञान आपल्याकडे आहेत. जे BG1 तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानामध्ये आपण एकच जीन टाकलेलं आहे, त्याचं नाव आहे क्रायवन AC नावाचं जीन टाकलेलं आहे, ज्याच्यामध्ये 90 दिवसापर्यंत आपलं कापूस या बोंडाळीपासून संरक्षित राहतं. अशा प्रकारचा BG1 कापूस आहे. या BG1 कापसामध्ये 3 बोंडाळ्या, जी ठिपक्याची बोंडाळी आहे, शेंद्री बोंडाळी आहे, अमेरिकन बोंडाळी आहे, अशा 3 प्रकारच्या आळ्याचं व्यवस्थापन आपल्याला होतं. अशा प्रकारच्या कापसाला BG1चा कापूस म्हणलेला आहे. BG2 कापसामध्ये 2 जीन आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये क्रायवन AC आणि क्राय2 AB नावाचे 2 जीन आपण टाकलेले आहेत. त्याच्यामुळे कापसातला 120 दिवसापर्यंत कुठल्याही अळीचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत नाही. अशा प्रकारचा BG2चा कापूस आहे. BG2च्या कापसामध्ये 3 बोंडाळ्या प्लस तंबाखूवरील पाने खाणारी अळी अशा 4 प्रकारच्या आळ्याचं व्यवस्थापन होतं. अशा प्रकारचं BG1 आणि BG2 तंत्रज्ञान बाजारामध्ये उपलब्ध आहे. अनेक वाण त्याच्यामध्ये आलेले आहेत मार्केटमध्ये, पण तो शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण BG2चा जो वाण असेल त्या वाणाचा वापर आपण त्या ठिकाणी करावा, म्हणजे 4 अळ्याचं व्यवस्थापन आपल्याला करता येईल.
लेटेस्ट जी टेक्नॉलॉजी आहे ती BG2 आहे आणि BG2 ती आहे. वापर त्याचा सर ही वापर करताना आपल्याला रेफ्युजी तंत्रज्ञान स्वीकारावं लागतं. तर ते रेफ्युजी नेमकं काय आहे आणि ती कशा पद्धतीने त्याचा अवलंब करतात? बरोबर. बीटी बियाण्यासोबत आपल्याला एक नॉन बीटीचं 120 ग्रॅमचं पाकिट आपल्याला त्या सोबत दिलेलं आहे. त्या बियाण्याची आपण लागवड करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणून बीटीची लागवड करत असताना मध्यभागी आपल्याला 80% बीटीची लागवड आपल्याला करणं अपेक्षित आहे आणि त्याच्या बीटीच्या भोवताली 20% जे नॉन बीटीचं बियाणं दिलेलं आहे ते बियाणं आपल्याला लावणं गरजेचं आहे. त्यालाच आपण रिफ्युजिया आपण म्हणलेलं आहे. अशा प्रकारची लागवड करणं अपेक्षित आहे. म्हणून गेल्या 15 वर्षापासून अशा प्रकारचं बियाण्याचा पुरवठा नॉन बीटीच्या त्या बीटीसोबत दिलेला आहे. म्हणून एक प्रकारची प्रतिकारशक्ती बोंडाळीमध्ये निर्माण होऊ नये म्हणून आपल्याला 80% बीटी आणि 20% नॉन बीटी लावणं गरजेचं आहे. अशा प्रकारची लागवड जर आपण केली तर निश्चित या प्रकारचं तंत्रज्ञान आपण जास्त कालावधीपर्यंत आपण नेऊ शकू. जर आपण 100% बीटीच जर लावणार असू तर एक खऱ्या अर्थानं आपल्याला कधीतरी प्रतिकारशक्ती त्या आळीमध्ये निर्माण होईल आणि बीटी तंत्रज्ञान आपल्याला बंद करावं लागेल. म्हणून शेतकरी बांधवांना विनंती आहे की लागवड करत असताना बीटी आणि नॉन बीटी 80% आणि 20% अशा प्रकारची लागवड करणं गरजेचं आहे. तरच तंत्रज्ञान आपल्याला जास्त काळापर्यंत ठेवता येईल. सर मला आठवतं की शेतकरी आणि विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये धूळ पेरणी करायचे, पण आता पुढच्या महिन्यात मान्सूनच्या पावसाचं आगमन होईल. तर ह्या बीटी वाणाच्या लागवडी केव्हा करावी आणि लागवडीचं अंतर काय कसं असतं त्याविषयी काय सांगाल? धूळ पेरणी आपण शक्यतो पाऊस पडायच्या अगोदर किंवा पाऊस थोडाफार पडला त्यावेळेस आपण करायला लागतो. पण ही रिस्क आपण त्याच्यामध्ये घेऊ नये. बीटीचं बियाणं महागडं बियाणं आहे म्हणून आपल्याला चांगला पाऊस पडल्याशिवाय आपण पावसाच्या पाण्यावरती लागवड करणार आहे ती लागवड आपण 3 ते 4 इंच पाऊस जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत आपण लागवड करू नये. म्हणून अशा प्रकारची लागवडीचं त्या कालावधी आहे. म्हणून आपण बागायती कापूससाठी आपण सुरुवातीला 20 मेच्या नंतर आपण कापूस लावू शकतो. पण कोरडवाहूमध्ये आपल्याला 3 ते 4 इंच पाऊस पडल्यास आपण लागवड करावी. लागवड करत असताना आपण जे अंतर आपल्याला दिलेले आहेत म्हणून आपल्याला कापसाचं शाश्वत उत्पादन घेण्यासाठी अंतराला महत्त्व आहे. म्हणून कापसाच्या एका झाडावरती किती बोंड घेतो ह्याच्याहीपेक्षा आपल्याला पर स्क्वेअर फूट काय बोंडाची संख्या आपण घेतो ह्याच्यावरती आपल्याला उत्पादन अवलंबून आहे. म्हणून कापसाचं अंतर ठेवत असताना भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी आपण 3x2 आपल्याला झाडं त्या ठिकाणी अंतर ठेवा किंवा 4x1.5 अंतर ठेवा म्हणजे 6 स्क्वेअर फूट एका झाडाला जागा मिळेल. अशा प्रकारच्या भारी जमिनीमध्ये 3x2 4x1.5 हे अंतर आपल्याला त्या ठिकाणी ठेवता येईल. जर मध्यम जमीन असेल तर अशा वेळेस आपल्याला 2x2 किंवा 4x1 अशा प्रकारची लागवड आपल्याला त्या ठिकाणी करता येईल. आणि हलकी जमीन असेल तर तशा परिस्थितीमध्ये आपल्याला 3x1 या अंतरावरती आपल्याला लागवड करता येईल. जेणेकरून आपल्याला प्रति एकरी 7,000 ते 10,000 एकरी झाडाची संख्या जर आपण ठेवता आली तर निश्चित आपल्याला बीटी कापसापासून चांगलं उत्पादन आपल्याला मिळण्यास मदत होईल. म्हणून अंतराकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि तूट आपल्याला त्याच्यामध्ये पडू द्यायची नाही. कारण पावसाच्या पाण्यावरती आपण लागवड करणार आहे त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस तूट जर झाली कारण बियाणं येत असताना जर्मिनेशन पर्सेंटेज 65% 70% आहे आणि त्याच्यामध्ये काही तूट पडणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारचं आपण लागवड करत असताना 10% रोपं जर आपण बाजूला तयार करून ठेवू शकलो तर आपल्याला त्या तुटीमध्ये तशा प्रकारची रोपं लावता येईल आणि तूट आपल्याला त्या ठिकाणी पडणार नाही. अशा प्रकारचं नियोजन या मान्सूनमध्ये आपण करावं. सर एका पद्धतीने कोरडवाहू लागवड होते का कापसाची आणि काही ठिकाणी पाणी असतं तिथे संरक्षित पद्धतीची लागवड होते. तर याच्यामध्ये रासायनिक खतांचा नेमका कसा वापर होतो? रासायनिक खताचा वापर करत असताना आपण माती परीक्षणावर आधारित आपण त्या ठिकाणी रासायनिक खताचा वापर करावा. आणि म्हणून कापसाची वाढ होत असताना पहिल्या महिन्यामध्ये 1 फूट वाढ होणं गरजेचं आहे. दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे 60 दिवसामध्ये 2 फूट वाढ होणं गरजेचं आहे आणि नंतरच्या कालावधीमध्ये 3 ते 3.5 फूट कापसाची वाढ होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा कापूस आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. पण त्याला आपण आदर्श कापूस म्हणू की पहिलं फुटलेलं बोंड आणि शेवटी फुटलेलं बोंड हे सारखं वजनाचं मिळत असेल तर आपण त्याला आदर्श कापूस म्हणूयात. म्हणून आपल्याला खताच्या मात्रा महत्त्वाच्या आहेत, त्याचा वापर आणि त्याचा कालावधी सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणून त्या अनुषंगाने रासायनिक खताचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. बीटी तंत्रज्ञान हे तर बोंडाळीसाठी आहे. बोंडाळीचं नियंत्रण 120 दिवसापर्यंत होतं. पण इतर रस शोषक ज्या अळ्या आहेत त्यांचं काय सर, त्याचं नियंत्रण कसं करतात? बीटी तंत्रज्ञानामुळे आपण ज्या बोंडाळ्या आहेत त्याचं व्यवस्थापन आपण करू शकलेलो आहोत. परंतु ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत तर त्याचा प्रादुर्भाव आपल्या बीटी कापसावरती मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मावा किडी आहे, तुडतुडे आहे, फुलकिडे आहे, पांढरी माशी आहे, पिट्या डेकून आहे, अशा 5 प्रकारच्या रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव हा बीटी तंत्रज्ञानाच्या नंतर म्हणजे आल्यानंतर वाढलेला आहे. म्हणून त्याचं एकात्मिक व्यवस्थापन या किडीचं आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून आपण लागवड करत असताना
कापसाच्या 5 वळीनंतर एक वळ आपण चवळीची टाकणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला मावा किडी त्या ठिकाणी आकर्षित आपल्याला करता येईल आणि त्यामुळे चवळीमुळे मोठ्या प्रमाणात मित्रकिडीची संख्या वाढेल आणि कापसाच्या चारी बाजूनं मक्याची लागवड आपण जर केली तर मित्रकिडीची संख्या वाढेल आणि पर्यायानं शत्रुकिडीची संख्या आपल्याला कमी करण्यास मदत होईल। या प्रकारे आपण लागवड करावी आणि एकात्मिक पद्धतीनं आपल्याला आर्थिक नुकसानीची पातळी पाहून किडीची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वरती जर जात असेल तर त्यावेळेसच रासायनिक कीटकनाशकाची फवारणी आपल्याला करणं गरजेचं आहे। सर, कापसामध्ये म्हणजे जसं रोगांची प्रादुर्भाव होतो तसं शेंद्री बोंडाळी आहे तिचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो, तर त्याची थोडक्यात माहिती द्या आणि रोगांविषयी कसं नियंत्रण करतात याविषयी थोडी माहिती द्या। कापसामध्ये आपण बीटी कापूस आपल्याकडे मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे आणि बीटी कापसामध्ये आपण गेल्या 15 वर्षापासून बोंडाळ्याचं नियंत्रण व्यवस्थापन आपण केलेलं आहे, परंतु याच्यामधल्या बोंडाळ्यामध्ये जी शेंद्री बोंडाळी आहे ती गेल्या 3-4 वर्षापासून ह्याचा प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये याचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि ह्या शेंद्री बोंडाळीमुळे गेल्या 2 वर्षात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, म्हणून भविष्यात सुद्धा या शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकरी बांधवांनी शेंद्री बोंडाळीचं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे। जी शेंद्री बोंडाळी आहे ते 4 अवस्थेतून जाते, अंडी आहे, अळी आहे, कोश आहे आणि पतंग आहे, अशा प्रकारचे 4 अवस्था आहेत। जो मादी पतंग आहे तो एक मादी पतंग 100 अंडी त्या ठिकाणी टाकतो, त्या ठिकाणी अंडी टाकत असताना एक अंडी टाकतो किंवा 5 ते 6च्या झुपक्यानं सुद्धा अंडी त्या ठिकाणी टाकत असतो आणि त्या अंडीतून अळी बाहेर पडून ते फुलामध्ये बोंडामध्ये प्रवेश करून बोंडाच्या आतमधले सरकी त्या ठिकाणी खायला लागते आणि त्याच्यामुळे बोंड आपल्याला वजन बोंडाचं आपल्याला मिळत नाही, कापूस व्यवस्थित फुटत नाही, कवडी झाला कापूस आपण म्हणतो आणि क्वालिटी कापसाची खराब होती। अशा प्रकारे शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव गेल्या 2 वर्षात वाढलेला आहे, शक्यता पुढे वाढण्याची शक्यता आहे। म्हणून आपल्याला एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करत असताना शेंद्री बोंडाळीसाठी आपल्याला जो कापूस आपण वेचणी करणार आहेत तो वेचणी आपल्याला डिसेंबरपूर्वी आपण कापूस वेचावा, वेळेवर वेचावा आणि कापसाचा कालावधी लांबू नये, कारण जितकं कापूस आपण लांबू तेवढं शेंद्री बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, म्हणून आपण त्याचं नियोजन त्या पद्धतीने करावं। आणि हंगाम संपल्यानंतर कापसाच्या शेतामध्ये वेचणी झाल्यानंतर जनावरं शेळ्या मेंढ्या आपण सोडाव्यात आणि त्या ठिकाणी त्यामार्फत ते खाल्ल्या जातील। त्यासोबतच ज्या पराठ्या आपण ठेवलेल्या आहेत त्या पराठ्या शेतामध्ये आपल्याला मान्सूनपूर्वी त्याचं कंपोस्ट खत कसं करता येईल अशा प्रकारे आपण त्याचा विचार करावा किंवा ते जे पराठा ठेवलेले आहेत ते शेतामधून गावामध्ये आणाव्यात आणि त्याचा नायनाट करावा, अशा प्रकारचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करावं। जो रिफ्युजिया आहे जी कापसाच्या भोवताली आपण 20% नॉन बीटी बियाणं लावणार आहेत ते लावणं गरजेचं आहे, तरच आपल्याला शेंद्री बोंडाळी आपल्याला कमी करता येईल। त्या अनुषंगाने त्याचा विचार व्हावा आणि पिकाची फेरफालट, आंबाडीसारखं पीक असेल, भेंडीसारखं पीक असेल, हे पिकं आपण कापसाच्या अगोदर किंवा नंतर त्या ठिकाणी घेऊ नयेत, अशा प्रकारचं नियोजन करावं। आणि कामगंध सापळे किंवा प्रकाश सापळ्याचा वापर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे, म्हणून प्रति एकरी 4 कामगंध सापळ्याचा वापर जर केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नर पतंगाचं नियंत्रण आपल्याला करता येईल आणि 8 ते 10 पतंग त्या ट्रॅपमध्ये सलग 3 दिवस जर आले तर तशा वेळेस आपल्याला रासायनिक कीटकनाशकाची फवारणी आपल्याला घेता येईल। त्यामध्ये थायोडिकार्ब आहे 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी घ्यावी किंवा प्रोफेनोफॉस आहे किंवा क्युनॉल्फॉस आहे, अशा प्रकारच्या औषधाचा वापर करावा। आणि कापसामध्ये जे इमिडाक्लोरोपिड सारखं औषध आहे, आसाटाप सारखं औषध आहे, मोनोक्रोटोफॉस सारखं औषध आहे, या औषधाचा वापर आपण करू नये, कारण या औषधाचा वापर जर केला तर त्या ठिकाणी कापूस हिरवागार राहतो आणि पातळ आणि बोंड येण्यामध्ये अनियमितता येते आणि कंटिन्यू त्या शेंद्री बोंडाळीला खाद्य उपलब्ध होतं, म्हणून अशा प्रकारच्या 3 कीटकनाशकाचा वापर आपण टाळणं गरजेचं आहे। अशा प्रकारे आपण एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन शेंद्री बोंडाळीचं जर आपण करू शकलो तर आपल्याला पुढील काळामध्ये सुद्धा चांगलं उत्पादन घेता येईल। रोगामध्ये आपण जर पाहिलं तर दहिया आणि अल्टरनेरिया हे 2च रोग महत्त्वाचे आहेत। जर सप्टेंबरमध्ये पाऊस जर आपल्याकडे पडला, उशिराचा पाऊस जर मिळाला तर अशा प्रकारच्या दहिया आणि अल्टरनेरियाचा रोगाचा प्रादुर्भाव होतो। मग दहियाचा रोग आपल्याला पानाच्या खालच्या बाजूनं भुरकट कलर येतो, वरच्या बाजूनं पिवळट हिरवा रंग आपल्याला पाहायला मिळतो आणि पानं वाळून जातात आणि गळ मोठ्या प्रमाणात होती। तशा वेळेस आपल्याला कार्बनडायझिम 10 लिटर पाण्यामध्ये 10 ग्रॅम टाकून फवारणी आपल्याला घ्यावी। अल्टरनेरियाची आपण तपकिरी ठिपके आपल्याला पाहायला मिळतात पानावरती, असे गोल ठिपके असतील तर त्यावेळेस आपण कॉपर ऑक्सिक्लोराइड या बुरशीनाशकाची फवारणी 10 लिटर पाण्यामध्ये
25 ग्रॅम टाकून त्याची फवारणी आपल्याला घेणं गरजेचं आहे. निश्चितपणे सर, फार मोलाची माहिती आपण या ठिकाणी दिली शेतकरी बांधवांना. खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू आहे. पुढील महिन्यामध्ये मान्सून येईल आणि खरीपाच्या पेरण्या सुरू होतील. खऱ्या अर्थाने कास्तकरी बांधव जेव्हा कापसाचा पेरा करेल तर त्यावेळेस ही माहिती त्यांना अत्यंत उपयोगीची ठरेल. सर, तो आपण इथे आलात आणि ही मोलाची माहिती दिली, निश्चितपणे शेतकरी बांधवांना ही उपयोगी ठरेल. धन्यवाद सर. धन्यवाद.